क्रुझरमधून उतरून एक 67 वर्षीय महिला वारकरी रस्ता ओलांडून रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेल्या होत्या। रस्ता ओलांडून परत गाडीकडे येत असताना त्यांना पंढरपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एसटी बसने त्यांना जोराची धडक दिली। त्यात ती महिला वारकरी गंभीर जखमी झाली। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना 23 जुलै रोजी रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान मोहोळ ते पंढरपूर या पालखी मार्गावरील एका हॉटेलसमोर घडली। अंजनाबाई रामलाल पाटील वय 67 राहणार सावखेडे सीम असे मृत महिला वारकऱ्याचे नाव आहे। याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावखेडे सीम पोस्ट दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथील पुरुष व महिला वारकरी असे 12 जण त्यांच्या गावातून पंढरपूरला देवदर्शनासाठी तारीख 20 जुलै रोजी एसटी बसने आले होते। त्यानंतर पंढरपुरात पोहोचले। पंढरपूरमधून तारीख 23 रोजी ते सर्वजण खासगी क्रुझर जीपने ते पंढरपूर ते अक्कलकोट तुळजापूर या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते। देवदर्शन करून परत पंढरपूरकडे क्रुझर जीपमधून निघाले होते। मोहोळ ते पंढरपूर या पालखी मार्गावरून पंढरपूरकडे जात असताना मोहोळच्या पुढे एका हॉटेलजवळ त्यांनी गाडी लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला थांबवली होती। त्यावेळी अंजनाबाई पाटील या रस्ता ओलांडून रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेल्या होत्या। त्या रस्त्याच्या पलीकडून रस्ता दुबाजगाववरून गाडीकडे परत येत असताना रात्री 9 वाजल्याच्या सुमारास त्यांना मोहोळ ते पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटी बसने MH14 NE 7160 ने धडक दिली। त्यात अंजनाबाई पाटील या गंभीर जखमी झाल्या। त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले। अपघातानंतर एसटी चालक व वाहक तेथेच सोडून पळून गेला होता। शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले। या अपघाताप्रकरणी एसटी बस चालक शिवाजी पांडुरंग निकम राहणार पिराची कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्यावर हायगतीने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जिजाबराव यादव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर करीत आहेत।